नमस्कार बहीण भावना, कसं आहे सर्वजण मजेत? मी पण मजेतच आहे. तर मी माझं आजचं 5 ते 8 वाजेपर्यंतचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे. तर मी उठले, त्यानंतर गरम पाणी घेतलं, डेली असतं. त्यानंतर एकीकडे पाणी ठेवलं आंघोळीसाठी, दुसरीकडे बटाटे टाकले उकडायला आणि पीठ मळून घेतलं. त्यानंतर आता फ्रेश झाले. आता करायची होती मला देवपूजा. तर सगळं झाडून वगैरे घेतलं. त्यानंतर आता देवपूजा करून घेतली. थोडंसं केस वगैरे विचारले आणि थंडीमुळं खूप असे हातपाय तडकले थोडंसं बॉडी लोशन ते लावलं. आता करायची होती मला बटाटे चटणी आणि पोळ्या. तर कोथिंबीर तर खूप महाग झालेली आहे. खाली कढीपत्त्याचं झाड आहे, चला म्हटलं कढीपत्ता घेऊन येऊ. तर खाली आले, मी कढीपत्ता आणला. तर बटाटे चटणीसाठी बघू शकता मी कांदा, हिरवी मिरची आणि थोडेसे वाटाणे होते शिल्लक, ते सोलून घेतले. आता बटाटे पण उकडलेले आहे आपले. एकदम साधी आणि सोप्या पद्धतीनेच बनवते मी. दुसरं काही भाजीला काय नव्हतं, म्हटलं चला बटाटे आहे त्यामुळे मग बटाटेच बनवू. कारण सकाळी सकाळी साईला डब्बा द्यावा लागतो, कारण त्याला कॉलेज असतं, पण तो हॉस्पिटल नाईटला असतो, त्याच्यामुळे त्याला डब्बा सकाळी पोच करावा लागतो. त्याचं कॉलेज असतं सकाळी 9, म्हणजे 9ला जातो तो. कॉलेज असतं 10:30ला. जायला 1 तास लागतो त्याला. तर इथून खूप लांब आहे. संध्याकाळी पण 6 वाजतात, त्याच्यामुळे तो हॉस्पिटलला मग त्याला 8 वाजता डबा पोस्ट करावा लागतो. म्हणजे तो जेवण करून कॉलेजला 9 वाजता निघतो. तर आता छानपैकी बटाटे चटणी बनवून घेतली. तर जास्त काही नाही टाकलं त्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. फक्त कांदा, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, मीठ, थोडासा गरम मसाला टाकला आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकली. छानपैकी परतून घ्यायचं. कोथिंबीर असली तर अजून छान लागते, पण आता कोथिंबीर सध्या खूप महाग झालेली आहे आणि फ्रीज नसल्यामुळे मी आणत नाही, कारण की ती लवकर खराब होऊन जाते. आता पटकन म्हटलं पोळ्या बनवून घेऊ. पटापट त्याच्यापुरत्या पोळ्या बनवल्या आणि माझ्यासाठी पण बनवली. तर त्यानंतर आता मला काय होतं, उठल्यानंतर मग अर्ध्या तासाने काय होईना चहा घ्यावा लागतो. तर आता पाणी तर घेतलं होतं मी उठल्या पहिले. तर म्हटलं पहिले डबा बनवून घ्यावं, त्यानंतर मग ब्लॅक टी ठेवायचा होता मला. तर आपला व्हिडिओ कसा आला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा. चॅनलवरती नवीन सबस्क्राईब नक्की करा. माझे व्हिडिओ बघत राहा. आता इकडे ठेवला ब्लॅक टी, छानपैकी अद्रक टाकला, थोडीशी चहा पावडर. चला तर बाय बाय.